नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पीक पाहणी करू शकले नाही, तर अशा शेतकऱ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर तीच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 ची पीक पाहणी करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, त्याचप्रमाणे दिले जाणारे जे काही विविध अनुदान असेल, कृषी योजनांचा लाभ असेल, तर या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाची असणारी म्हणजे पीक पाहणी. परंतु मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये ही पीक पाहणी करत असताना सुरुवातीच्या काही काळामध्ये तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी आपल्या पिकाची पीक पाहणी करू शकले नाहीत. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा एंड आणि सप्टेंबर महिन्याचा जो काही पहिला आठवडा आहे, तर त्या आठवड्यामध्ये विविध भागामध्ये जोरदार पाऊस पडत होता. अतिवृष्टीसारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना पीक पाहणी करता येणे शक्य नव्हतं. याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची पीक पाहणी ही त्या ठिकाणी बाकी होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं पीक पाहणी या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये केली जात होती. आणि याच पार्श्वभूमीवरती विचार करता राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 साठी जी काही पीक पाहणी आहे तर त्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबरच्या ऐवजी आता 23 सप्टेंबर ही करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. मित्रांनो, या संदर्भातील विभागीय आयुक्त यांना उद्देशून एक पत्रक काढून माहिती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक तलाठी स्तरावर देखील पीक पाहणीची मुदत ही 7 दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे. तर ती 24/9/2024 ऐवजी 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत त्या ठिकाणी पीक पाहणीची त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही अतिशय दिलासादायक अपडेट आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात आपली पीक पाहणी करता आली नव्हती. तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे देखील पीक पाहणी करता आली नाही. तर असे जे शेतकरी आहेत ते शेतकरी आता आपल्या पिकाची पीक पाहणी करून या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.